आता एक मोठी बातमी ते शरद पवार गटाला अखेर नाव मिळालेलं आहे। शरद पवार गटाला नॅशनलाइज काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव मिळालेलं आहे। आता जगाची मोठी बातमी ते अखेर शरद पवार गटाला नाव मिळालेलं आहे। शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आता मिळालेलं आहे। खरं तर याबाबतची उत्सुकता होती की तिन्हीपैकी नेमकं कुठलं नाव शरद पवार गटाला मिळणार, मात्र त्याबाबतचा निर्णय आता महत्त्वाचा आलेला आहे। शरद पवार गटाला अखेर आता नाव मिळालेलं आहे। शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव मिळालेलं आहे। खरं तर निवडणूक आयोगाने काल एक निकाल दिला, महत्त्वाचा निकाल। त्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना 3 नावं सुचवण्याचा चिन्हाचा पर्याय देण्यात आला। त्याप्रमाणे शरद पवार गटाने 3 नावं सुचवली होती आणि आता अखेर जी मोठी बातमी आहे, मोठी अपडेट आहे, त्याप्रमाणे शरद पवार गटाला अखेर आता नाव मिळालेलं आहे। शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव मिळालेलं आहे। त्यामुळे आगामी काळात या बाबतीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता जी अपडेट येत आहे त्याप्रमाणे केवळ नाव हे अंतिम झालेलं आहे, नाव मिळालेलं आहे, मात्र चिन्हाबाबतची अद्याप कुठलीही माहिती अद्याप तरी पोहोचलेली नाही आपल्यापर्यंत। मात्र शरद पवार गटाला आता अखेर नाव मिळालेलं आहे। तर शरद पवार गटाच्या वतीनं 3 नावं ही सुचवण्यात आली होती, मात्र अखेर आता त्यांना नाव मिळालेलं आहे। शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आता असणार आहे। निवडणूक आयोगाच्या वतीनं निर्णय देण्यात आला काल। त्यामध्ये अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ जे की राष्ट्रवादीचं चिन्ह आहे ते अजित पवार गटाला देण्यात आला। राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता अजित पवार गटाला देण्यात आली, मात्र त्यानंतर घडामोडींना वेग आला आणि आज 3 नावं सुचवण्याचा पर्याय शरद पवार गटाला देण्यात आला होता। त्या आदेशाप्रमाणे शरद पवार गटाकडून 3 नावं सुचवण्यात आली होती आणि 3 नावाचा विचार करता अखेर शरद पवार गटाला आता अखेर एक नाव मिळालेलं आहे। यापुढे शरद पवार गटाला आता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव असणार आहे। मात्र चिन्हाबाबतची अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही। मात्र चिन्ह नेमकं शरद पवार गटाला काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना, राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं होतं। राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, त्या बाबतीत कोर्टात जाणार अशा प्रकारचं देखील वक्तव्य हे शरद पवार गटाकडून करण्यात आलेलं आहे। त्याबाबतची लढाई पुढेही सुरूच राहणार आहे। मात्र आता जी ताजी अपडेट येते त्याप्रमाणे आता शरद पवार गटाला अखेर नाव मिळालेलं आहे। शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलेलं आहे। सविस्तर काय सांगशील? आपण कारण की काल जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला होता त्याच्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवीन चिन्ह आणि नवीन नाव घेण्याबाबतचे जे आहे ते सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या आणि त्याबाबत असं सुद्धा सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत पक्षाचं नाव आणि पक्षाचं नवीन चिन्ह तुम्हाला घ्यावं लागेल, कारण राज्यसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत। त्यामुळे शरद पवार यांचे जे नाव निवडलेलं आहे ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे या शरद पवार गटाला नाव असणार आहे। मात्र चिन्हाच्या बाबतीत जे आहे ते अद्याप एक फायनल निर्णय जो आहे तो अद्याप आलेला नाहीये। मात्र वटवृक्ष, उगवता सूर्य आणि कबशी या नावावरती जास्त आग्रही असताना वटवृक्ष या नावावरती जे आहे शरद पवार गट जास्त आग्रही असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे आता वटवृक्षाला शरद पवार गटाकडून जरी आग्रह असला तरी या चिन्हाच्या बाबतीत असं असतं की निवडणूक आयोगाला काय पडताळून बघावं लागतं कोणतं चिन्ह कोणत्या दुसऱ्या पक्षाला तर नाही आहे ना, त्याचबरोबर तात्पुरतं चिन्ह येण्याचा पण प्रकार असतो। त्यामुळे शरद पवार गटाला नेमके आता कोणतं चिन्ह मिळणार आहे याबाबत अद्याप फायनल निर्णय जो आहे तो झालेला नाहीये। मात्र पार्टीचं नाव जे आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव जे आहे ते निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मिळालेलं आहे। नक्की ज्योत्सना, खरं तर तात्पुरत्या पद्धतीचे नाव असू शकतं, कारण खरं तर शरद पवार गट हे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे अशी माहिती मिळते। ज्योत्सना, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर मोठी अपडेट, मोठी माहिती समोर आली आहे। शरद पवार गटाला आता अखेर नाव मिळालेलं आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं यापुढे नाव असणार आहे। मात्र चिन्हाबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची अपडेट नाही। शरद पवार गटाला नेमकं कुठलं चिन्ह मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। वटवृक्ष या चिन्हावरती शरद पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे। मात्र निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे काल, त्या निर्णयावरती नाराजी शरद पवार गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे। ठिकठिकाणी तशा प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या आहेत आणि विशेष म्हणजे शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे। त्यामुळे तात्पुरत्या प्रकारचंही नाव असू शकतं अशाही प्रकारची चर्चा राजकीय तज्ञ विश्लेषक मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र शरद पवार गटाला आता अखेर नाव मिळालेलं आहे। शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आता मिळालेलं आहे।
निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा काल निर्णय आला। त्या निर्णयाच्या नंतर राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया रंगत होत्या। शरद पवार गटाच्या नेत्यांकडून या निर्णयाचा विरोध करण्यात आला। निर्णयावरती तीव्र अशी नाराजी व्यक्त करण्यात आली। मात्र त्याच तुलनेमध्ये अजित पवार गटाकडून मात्र हा निर्णय योग्य आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली होती। या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं होतं। खरं तर आज त्या प्रकारचे काही ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहेत, काही ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। या निर्णयावरती मतमतांतर असताना खरं तर 3 पर्याय नावाचे निवडण्यासाठी शरद पवार गटाला आदेश देण्यात आले होते। निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे शरद पवार गटाने 3 नावं सुचवली होती आणि त्यातून आता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव शरद पवार गटाला देण्यात आलं आहे। यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे जोडलेले आहेत। जयंतजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर आपण 3 नावं सुचवलेली होती, त्यामध्ये आता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आपल्याला आता मिळालेलं आहे। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपला संपर्क हा तुटलेला आहे। मात्र शरद पवार गटाला आता अखेर नाव मिळालेलं आहे। ज्या बाबतीत उत्सुकता आज सकाळपासूनच होती, नेमकं कुठलं नाव हे शरद पवार गटाला अंतिम मिळणार, अखेर ते नाव मिळालेलं आहे। मात्र चिन्हाबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही। मात्र शरद पवार गट हे वटवृक्ष या चिन्हासाठी आग्रही आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे। 3 नावं ही शरद पवार गटाकडून सुचवण्यात आलेली होती। विशेष म्हणजे शरद पवार गट कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातही जाणार आहे। सुप्रीम कोर्टात शरद पवार गट ही आपली बाजू मांडणाऱ्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले। या विरोधात शरद पवार गटाकडून याचिका दाखलही करण्यात येणार आहे। मात्र तात्पुरत्याप्रमाणे त्यांना जे आदेश निवडणूक आयोगाकडून मिळाले होते की आपण 3 नावे सुचवावीत, अगदी त्याप्रमाणे शरद पवार गटाकडून नावे सुचवण्यात आलेली होती आणि त्यावरती आता शरद पवार गटाला आता नाव मिळालेलं आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी त्या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ज्या गोष्टीची उत्सुकता होती, शरद पवार गटाला नेमकं कुठलं नाव मिळणार आणि शरद पवार गटाला आता अखेर नाव मिळालेलं आहे। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं शरद पवार गटाचं नाव असणार आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी पवार गटाला हे नाव असणार आहे। शरद पवार गटाला पक्षाचं नाव हे 27 फेब्रुवारीपर्यंत वैध असणार आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे आगामी काळातल्या ज्या राज्यसभा निवडणूक सध्या तोंडावरती आलेली महत्त्वाची निवडणूक आहे, त्या राज्यसभा निवडणुकीसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे सर हे जोडलेले आहेत। अंकुशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर 3 नावं सुचवण्यात आली होती, ज्याप्रमाणे आता राज्यसभाच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि आपल्याला आता नॅशनलाइज काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अशा प्रकारचं नाव हे मिळालेलं आहे। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, निवडणूक आयोगाने आम्ही जी 3 नाव दिली होती त्यातलंही नाव निवडलेलं आहे। ते नाव आम्ही निश्चितच स्वीकारतो आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आता इतरांची सुद्धा काही असेल, पण लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवारांची पार्टी। आता त्या ठिकाणी फक्त सिम्बॉलचा फरक झाल्यामुळे आम्हाला ते या ठिकाणी नाव बदलावं गेलं लागलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव आम्हाला निश्चितच योग्य आहे आणि त्या नावावरती आम्ही करू। आता चिन्ह कोणतं मिळतंय ते 1-2 दिवसामध्ये समजल्यानंतर आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागणार आहोत। पण त्यांना जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं नाव दिलेलं असलं तरी लोकांच्या मनामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी आणि त्याच्यामध्ये संभ्रम होऊ नये म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी शरदचंद्र पवार असं नाव घेतलेलं आहे। एक अतिशय चांगला निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। नक्कीच अंकुशजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। तर आगामी काळातल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला आता नाव मिळालेलं आहे। त्यामुळे 27 फेब्रुवारीपर्यंत पक्षाचं नाव हे वैध असणार आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला हे नाव आता मिळालेलं आहे। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आता शरद पवार गटाला मिळालेलं आहे। त्यामुळे आगामी काळात या नेमकं चिन्ह शरद पवार गटाला काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय दिला। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार गटाला दिलेलं आहे। त्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात आली। खरं तर आज काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आली, त्या निर्णयाचा विरोध करण्यात आला। ठिकठिकाणी अजित पवार गटाच्या वतीनं याचं सेलिब्रेशन करण्यात आलं, आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मात्र आता त्या बाबतीत 3 नावंही सुचवण्यात आली होती शरद पवार गटाकडनं आणि अखेरता राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला महत्त्वाचं नाव मिळालेलं आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी आगामी काळात म्हणजे पक्षाचं नाव हे 27 फेब्रुवारीपर्यंत वैध असणार आहे। त्यामुळं
नेमकं चिन्ह काय मिळतं शरद पवार गटाला हेही पाहणं महत्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.